गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कादवा खरेदी विक्री संघांच्या चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या निवडीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. कादवा खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ व कादवा संघाचे माजी चेअरमॅन श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली आहे. आजच्या मीटिंगमध्ये चेअरमॅन पदासाठी दत्तू बबन गटकळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीस संतोष मनोहर कथार यांनी सूचक तर रघुनाथ यशवंत जाधव यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिलाय. तसेच व्हाईस चेअरमॅन पदासाठी योगेश साहेबराव संधान यांनी अर्ज भरला होता. त्यांना महेश वसंतराव शेट्टी यांनी सूचक व विनायक रघुनाथ बस्ते यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काकड यांनी दत्तू गटकळ यांची चेअरमॅनपदी व योगेश संधान यांची व्हाईस चेअरमॅनपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी संचालक बाळकृष्ण जाधव, संजय कावळे, दिलीप कावळे, महेश शेटे, संतोष कथार, विनायक बस्ते, बारकू सूर्यवंशी, सौ उषाताई उगले, सौ कमल थोरमिसे, श्रीमती सरलाबाई सवंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. संघाचे सचिव किशोर माळोदे, प्रदीप गायकवाड यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कादवा संचालक बाळकृष्ण जाधव, मधुकर गटकळ, बापू फटोळ, राहुल जाधव, कृष्णा मातेरे, राहुल कावळे, प्रशांत जमधडे, सोमनाथ नाठे, सतीश वाळके, प्रशांत शिंदे, शरद जाधव, रामराव कावळे, तुषार सोनवणे आदींसह कादवा परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.